यावेळेस स्विच केला गेलाय. आपण पाहतोय चेंडू हवेत. इथे काय झेल सोडून दिलाय. एक साधा सोपा सरळ झेल मित्रांनो मैदानावरती सोडलाय. आणि झेल सोडलाय कोणाचा? चेतन. काल आपण स्फोटक फलंदाजी चेतनची बघितली आहे. उंचपुरा असा खेळाडू आहे. फार मोठे चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे. त्या चेतनला जीवदान दिले. इथे काय आपण पाहतोय मिड विकेट दिशेने फटका खेळला गेलाय. एक धाव इथे आरामात मिळेल. विजयदुर्ग आणि प्रबळगड असा सामना मित्रांनो मैदानावरती सुरू आहे. राम राम नमस्कार प्रणाम नंदन अभिवादन. मी समालोचक मधुसूदन लोंढे आपलं सर्वांचं TPL 2025 पर्व तिसरे सीझन 3 मध्ये मनापासून स्वागत करतोय. जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत, जे मैदानावरती दररोज इथे येऊन खऱ्या अर्थानं सामन्याचा आनंद घेतात, जे संघ मालक, जे खेळाडू, जे आयोजक आहेत, यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि यांचे देखील खूप आभार. कारण आयोजनामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सम्राट मित्र मंडळ आहे आणि त्यांच्यामुळे हा देखना सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका खेळला आहे. शॉर्ट फाईन लेगला चुका 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 आणि फक्त चुका. आणि ह्या चुका टाळाव्या लागतील. चुका कमी कराव्या लागतील. तुम्हाला झेल टिपावे लागतील. क्षेत्ररक्षण योग्य करावं लागेल. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं ना तर एक अचूकता असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला चुका करून चालणार नाही. धावसंख्या जर आपण बघितली 4. यावेळेस भिरकावून दिलाय चेतनच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आपण पाहतोय आपल्या सोबत खऱ्या अर्थानं इथं मृत चेंडू घोषित करताना आपल्याला मेन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे काय चेतनच्या बॅट मधून परत एकदा फटका येईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरा षटकार येतोय. तुम्ही झेल सोडल्यानंतर डीजे निलेश सर, मॅन ऑफ द मॅच आपण खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर योगेश या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल. निलेश सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे ती कोणाच्या हस्ते द्यायची ती नक्कीच या ठिकाणी सांगतील. धावफलकावरती एका षटकानंतर एकही गडी बाद नाही. 16 धावा. प्रेम आपल्या सोबत लाईव्ह स्कोरिंगचं काम करतायत. क्रिक हिरोज च्या माध्यमातून प्रेम आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर ऋत्विक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ही मंडळी अनेक वर्षापासून आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर सम्राट मित्र मंडळ आणि आपलं आणि या वेरॉक्सचं नातं खऱ्या अर्थानं एक 6 वर्षापासून आहे. TPL 3 वर्ष झालं सुरू आहे. योगेश या ठिकाणी योगेशला सन्मानित करण्यासाठी मी सुभाष टोमरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सामनावीर योगेशला सन्मानित करायचं आहे.
इथे आपण बघतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं सूचित करण्याचा प्रयत्न चेतन एक सुरेख फलंदाजी केली आहे पहा. अनेक खेळाडू तुम्ही बघितले ना तर अनेक संघाचे आपल्याला एक दोन फलंदाज असे पाहायला मिळतात की जे सुरेख फलंदाज आहे, परंतु त्या एक दोघांवरती सामना आतापर्यंत जिंकला गेला नाही. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, याचा मिलाप कुठेतरी एकत्र आल्यानंतर काय घडतं तुम्ही पणाला बघितलंय. तुम्ही सचिन कोल्हेचा संघ बघितलाय. तुम्ही पहा तो संघ जर नितीन सर बघितलं ना तर खूप स्फोटक फलंदाज आहेत किंवा खूप काही वेगळे आहेत असं त्या संघामध्ये काय नाही. परंतु संघाची बांधणी गणेश सरांनी जी केली आहे आणि आत्मविश्वास ज्या वेळेस तोरणा तुम्ही पहिला दिवस आठवा. मी हे तुम्हाला वारंवार का सांगतोय, तोरणा संघ त्या दिवशी क्वालिफाय होईल असा संघ होता, परंतु पन्हाळा संघाने सांघिक खेळी करत त्यांना थांबवलं आणि कुठेतरी गोलंदाजी. मित्रांनो तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचे असतील ना, तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून जर ग्राउंड लेवलचा जरी अभ्यास करत गेलात तरी तुमच्या संघामध्ये गोलंदाज खूप चांगले असणं फार गरजेचं आहे. वेस्ट इंडिज तुम्ही पहा 1975-79 हे वर्ल्ड कप दोन जिंकले ना, तर ते गोलंदाज 1983 तुम्ही जर सिनेमा बघितलात तर तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतील. ऑस्ट्रेलिया 4 वर्ल्ड कप जिंकले लगातार. लगातार ऑस्ट्रेलियाने 4 वर्ल्ड कप जे जिंकले होते ना, तुम्ही गोलंदाजी कशा प्रकारे होती हे पाहायला तुम्हाला मिळेल. गोलंदाज खऱ्या अर्थाने इथं असणं फार गरजेचं आहे. फलंदाज तर आपल्याला जमवता येतील, धावफलकावरती घेऊन जाईल. 2 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेची षटकं मित्रांनो या ठिकाणी समाप्त होतील. त्यानंतर आपण बघतोय त्यामुळे सांघिक खेळ करा. आज तुम्ही जर बघितलं एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर 10 खेळाडूंनी त्याला साथ देणं फार गरजेचं आहे. अन्यथा काय होतं की एखाद्या खेळाडूवरती प्रेशर सुद्धा क्रिएट होतं. नितीन सर तुम्ही एकटे चांगले खेळणारे असाल आणि सगळा संघ जर तुमच्यावरती अवलंबून असेल तिथे मात्र एक मानसिक तणाव निर्माण होतो मैदानावरती आणि त्याच्याकडून होणारी खेळ देखील होत नाही. इथे काय सुरेख फटका, सूरजच्या बॅट मधून चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. ह्या वेळेस आपण पाहतो एसच्या कव्हर केल्या, फटका खेळलाय, चेंडू मात्र इथे झेल सोडलेला. आपण बघतो एक प्रयत्न देखील चांगला होता. जीवनदान चेतनला पण मिळत आहेत, सूरजला मिळत आहेत आणि दोघं हे स्फोटक आहेत. प्रबळगड विरोधामध्ये विजयदुर्ग असा सामना मित्रांनो मैदानावरती रंगतोय. आणि नितीन सर आपण जर बघितलं ना तर ही मंडळी इथे खऱ्या अर्थानं वर्षातून एकदा एकत्र येतात TPLच्या माध्यमातून. या थेरगाव प्रीमियर लीग या पिंपरी चिंचवडने फार मोठं नाव मित्रांनो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये केलेलं आहे. विशाल कांबळे तुम्हाला माहित असेल. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय समोरच्या दिशेने. त्यानंतर सँडी परदेशी, आपल्याला ही नावं माहिती आहेत मित्रांनो. खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर एक काळ या लोकांची हुकूमत होती. हे गेल्यानंतर मैदानावरती यांच्या नावाची चर्चा असायची. पुढचे संघ गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि त्या काळामध्ये फेकी गोलंदाजी अलाउड होती नितीन सर. थ्रो गोलंदाजी होती, सरळ जाणे आणि तुम्ही दगडफेक तुम्हाला माहिती आहे. तर फेकी थ्रो गोलंदाजी अलाउड होती जे क्रिकेटमध्ये नाहीये. त्यावेळेस यांचे नाव होतं. यावेळेस फटका काय सुरेख आहे, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. चौतीस, तिसरं षटक मला वाटतं प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो अथर्व.
यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तुम्ही जर नितीन बघितलं ना, हे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा एक गोलंदाज होता डगलस होंडो. तो डगलस एक शॉट होता, म्हणजे तुम्ही पाय पुढे घेऊन बॅट अशी केली ना, त्याला डगलस म्हणतात, त्याच्या नावावरून तो शॉट पडला होता. डेल स्कूप हा दिलशान म्हणजे श्रीलंकेचा खेळाडू होता. दिलशान कसा शॉट मारायचा, यावेळेस फुल टॉस चेंडू, मला वाटतं नो बॉल आहे, फटका खेळून काढलाय सरळ सीमारे शबार, षटकारचा धावा असतील. मग फार सुंदर आणि सुरेख गाणी मित्रांनो आपल्याला कानावरती पडतायत. विजयदुर्ग विरोधामध्ये प्रबळगड असा सामना मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती वाढ, धावफलकावरती 42 धावा. प्रबळगड मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे जाताना पाहायला मिळतोय. इथे काय एसट्या कव्हर केल्या, मिस टाइम फटकाय, चेंडू हवेत, जेल टिपला जाणार का, इथे जेल टिपलाय, परंतु नो बॉल होता, रिहिट. त्यामुळं आपण जर बघितलं तर जीवनदान मिळालं. कुठली ऑफर असेल, नवीन शॉप असेल किंवा क्रोमामध्ये जा किंवा तुम्ही ऑनलाईन जा, तुम्ही कितीही ऑफर मध्ये जा, तुम्हाला 50 रुपये मध्ये एलईडी 32 इंची टीव्ही कुठेही मिळणार नाही. यावेळेस आपण पाहतोय चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. इथे 3 भाग्यवान विजेते असतील, 2 डिजिटल वॉच आणि 32 इंची टीव्ही. प्राइस असेल फक्त 50 रुपये. लकी ड्रॉ खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण इथे आज ओपन करणार आहोत सायंकाळच्या 17 मध्ये. तर विनंती आहे आपण इथे या आणि कुपन खरेदी करा. समालोचन कक्षामध्येच कुपन आहेत, फक्त 50 रुपये. 50 रुपये मध्ये तुम्ही घरी जाताना एलईडी आणि 2 वॉच घेऊन जाऊ शकता. त्यामुळे ही संधी जी आहे, संधीचं सोनं करा. यावेळेस आपण पाहतोय मित्रांनो हा चेंडू डाव्या एसीच्या खूप बाहेर, चेंडू वाईड असेल, एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ, 45 धावा. यावेळेस मिस बटका, चेंडू हवेत, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद.
हा चेंडू वाईट असेल, स्क्वेअर असेल, दंडित करण्यात येईल, एक धाव इथे मिळेल. इसाम सय्यद सर आपण पाहतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. संजय सर स्क्वेअर लेग पंच आहेत. फार मोठा अनुभव मित्रांनो या दोघांच्या देखील पाठीशी आहे. यावेळेस परत चेंडू वाईड. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, परंतु तुम्ही एक अभ्यास केला ना तर यातील कित्येक लोक फक्त एक दिवस म्हणजे ही 4 दिवसाची स्पर्धा आहे, 4 सामने खेळण्यासाठी वाट बघत असतात. 2 तास म्हणजे 4 सामने जर आपण बघितले तसे 2 तासही होणार नाहीत. या ठिकाणी फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे. इथे काय झेल सोडलाय आणि चेंडू सीमारेषा बाहेर पण येतो. षटकार. इथे काय घडणार आहे यावेळेस? मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये होता, जेलपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होणार का? इथे काय धावबाची संधी आणि फलंदाज धावबाद. शेवटचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे योगेश जाधव. नवीन बॅटर मैदानावरती आलाय विजय. धावफलकावरती धावा आहेत 54. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 54 धावा धावफलकावरती आहेत. सकाळचं सत्र आहे, तिसरा सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. 8:30 ला सामने सुरू झाले. आज देखील 12 सामने असतील. चौथा जो ग्रुप आहे डी ग्रुप मधील आपण सामने बघतोय. इथे काय बॅटची हलकीशी कडा, चेंडू मात्र पाठीमागे ट्रॅव्हल करतोय. इथे चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 56 धावा असतील. या ठिकाणी आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निलेश सर नक्कीच या पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेकीचा कौल देखील करून घेणार आहोत. जाऊयात पुढचा चेंडू. शेवटचं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे. इथे काय एस्ट्या कव्हर करून फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू एस्ट्यांवर न जातोय. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पंच कळवतायत. नियमांचं पालन मैदानावरती करण्याचा अधिकार पंचांना आहे आणि ते मात्र पहिल्या दिवसापासून इथे सुरेख काम या तिन्ही पंचांचं आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत, मिड विकेटला झेल टिपला जाईल का? इथे चेतन बाद होईल. हॅलो माईक चेक. ह्याचा आवाज करा, थोडासा आवाज वाढवा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद आहे. नितीन सर, महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती आहे, एका व्यक्तीने शिवाजी महाराजांचं नाव मुंबईमध्ये लोकांना विचारत होता, पूर्ण नाव सांगा. हजारो लोकांना नाव विचारलं, शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव येत नाही. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये काहीच नाही. तुम्हाला शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहित नसेल तर एवढी वाईट गोष्ट आहे. मी तुम्हाला घेऊन जाईल चेंडू नंतर.
यावेळेस आपण पाहतोय चेंडू शरीरावरती लागला गेला, इथे काय डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज बाद आहे. पंचावन्न झालेले 56 धावा विजयाचं समीकरण असेल. निलेश सरांकडे मी येईल. निलेशजी पिंगळे आपल्या सोबत असतील. नाणेफेकीचा कौल यानंतर खऱ्या अर्थानं होणार आहे. रायरेश्वर आणि राजगड, रायरेश्वर आणि राजगड ज्या सामन्यासाठी मित्रांनो आमचा छोटा मित्र चुलत्याचा सामना आहे, बघायला आलंच पाहिजे. आणि डी ग्रुपचा शेवटचा सामना असेल. डी ग्रुपचा शेवटचा सामना असेल. यानंतर मात्र या सामन्यानंतर ग्रुप डी मधील शेवटचा सामना असेल आणि त्यानंतर सुपर 4. मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्ही जे 4 दिवस वाट पाहिलीत तर तो आजचा दिवस आहे. ओव्हर टू निलेश सर. पुढचा सामना जो होतोय तो रायरेश्वर विरुद्ध राजगड. आता राजगड आणि रायरेश्वरची जो सामना होणार आहे त्यानंतर आपल्याला त्या सामन्याचा निकाल हा आपल्याला डी ग्रुपमधला जो सुपर 4चा शेवटचा संघ आहे तो आपल्याला त्या ठिकाणी फायनल होईल. तर या ठिकाणी आपण नाणेफेक करताना मी संदीप येळवंडे यांना सांगतो की या सामन्यासाठी जो निर्णायक सामना आहे डी ग्रुपमधला, या डी ग्रुपमध्ये जो जिंकेल तो त्या सामन्यामध्ये जर या ठिकाणी रायरेश्वर जिंकला तर तो थेट पद्धतीने सुपर 4मध्ये जाईल. परंतु राजगड जर जिंकला तर कुठेतरी 3-3चे बरोबरी होईल आणि त्या ठिकाणी स्ट्राईक रेटच्या याच्यावरच ते डिसाईड होईल. सो हा सामना जो आहे तो सुपर 4चा निकाल निश्चित करणारा सामना आहे. तर या ठिकाणी मी संदीप येळवंडे यांना नाणेफेकीसाठी प्राचारण करतो. या ठिकाणी सूरज कांबळे यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. हा जो सामना आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही तर या ठिकाणी राजगडने फलंदाजी घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी रायरेश्वरला क्षेत्ररक्षण दिलेलं आहे. तर मी सूरजकडे जातो. सूरजसाठी हा सामना निर्णायक असणार आहे कारण की सूरजला हा सामना जिंकणं आणि त्याचबरोबर तो स्ट्राईक रेटनी जिंकणं गरजेचं आहे. सूरज काय सांगशील? 3 सामने जिंकलात. आता हा सामना तुमच्यासाठीही महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी काय स्ट्रॅटेजी केली आहे? पहिली फलंदाजी करणार आहात तर साधारण किती धावा तुम्ही करणार? पहिली फलंदाजी करून आम्ही जास्तीत जास्त 60-70 धावांचं आव्हान त्या समोरच्या टीमला देईल. बस एवढंच. खरं तर मी या ठिकाणी दीपक आणि अमितकडे जातोय. त्यांच्याकडे जर पाहिलं तर तिन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि स्ट्राईक रेटही त्यांचा खूप चांगला आहे. तर तिसरा सामना जिंकणं गरजेचं आहे. जर सामना जिंकला नाही तर तो स्ट्राईक रेटवर जाईल, मग तिथे जर तरची गोष्ट होईल. दीपक काय सांगशील? TPLचा लीगमधला हा शेवटचा सामना आहे डी ग्रुपचा. या ठिकाणी तुम्हाला क्षेत्ररक्षण पहिले दिलेलं आहे तर तुम्ही किती धावांमध्ये या संघाला या ठिकाणी थांबवणार आहात? या ठिकाणी आम्ही फिल्डिंग करताना
पुढच्या संघाला 35 ते 40 धावांच्या आत जास्तीत जास्त थांबवण्याचा प्रयत्न करील आणि हा सामना आम्हाला लवकरात लवकर कसा जिंकता येईल हे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे. दोन्ही संघ या सामन्याच्या निकालावर ठरतील की डी ग्रुपमधनं सुपर 4मध्ये कोण जात आहे आणि जी दुसऱ्या क्रमांकाची सेमीफायनल आहे तो कोणता संघ खेळेल. पहिले तिन्ही संघ ऑलरेडी फायनल झालेले आहेत. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. लवकरच हा सामना सुरू होईल. या सामन्यानंतर या ठिकाणी सूरज बारणे यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस फटका खेळला गेला. चेंडू मात्र सीमारेषा पार, चौकार 4 धावा. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा. यावेळेस डायरेक्ट हिट, डायरेक्ट थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला तिसऱ्या पंचांकडे आलोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नितीन सर एकदाच घडले. सामना होता न्यूझीलंड आणि इंडिया. 7 फलंदाज धावबाद होते. आतापर्यंत क्रिकेट इतिहासामध्ये एवढे फलंदाज एका सामन्यामध्ये आउट नाहीत, एका इनिंग मध्ये. इथे डायरेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख आहे. नेम देखील अचूक या ठिकाणी लागतायत. आपण जर बघितलं मित्रांनो, सम्राट मित्र मंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग सीझन 3 आपण बघतोय. तिसऱ्या पंचांकडे आलोय. नक्कीच त्यांनी गाणं वाजवलं होतं मित्रांनो, सुंदर होतं. अनेकांनी घराणेशाही सुरू केली, पेशव्यांनी पेशवाई सुरू केली. तुम्हाला नक्कीच कुतुबशाही, मोगलशाही आपल्याला या ठिकाणी सर सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. या 5 शाह्या तुम्हाला पाहायला मिळाल्या. आदिलशाही, निजामशाही, निजामाने निजामशाही सुरू केली होती, आदिलशहाने आदिलशाही सुरू केली होती. शिवाजी महाराजांनी कधीच भोसलेशाही सुरू केली नाही. स्वराज्य होतं, राजांचं काय होतं, स्वराज्य. आणि ह्यांचे आपण खऱ्या अर्थानं मावळे होतो. या ठिकाणी फटका सुरेख खेळला गेलाय आणि सूरज डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, फलंदाज बाद. अशी लावा की ती कळली पण पाहिजेत, समजली पाहिजेत. म्हणजे कानावरती शब्द नीट समजले देखील पाहिजेत. कारण आपण पाहतोय संगीताला फार महत्व आहे. कारण तुम्ही जर बघितलं इसवी सन तिसऱ्या शतकामध्ये भरतनाट्यम हे पुस्तक लिहिले गेले भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये वाद्य, त्याच्यामध्ये नृत्य, ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं आलेल्या आहेत. त्याच्या अगोदर देखील जे 4 वेद आहेत ना, वेदामध्ये देखील याचा उल्लेख आहे. यावेळेस आपण पाहतोय सुरेख चेंडू, सुरेख होता. उजव्या यष्टीच्या काय सर पाहिजे स्वरूपामध्ये 1 धावा असेल. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. आपण पाहतोय सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025. या ठिकाणी फटका सुरेख खेळलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार 4 धावा. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा नितीन मेहता सरांना. सर या मायक्रोफोन. टेक केन, व्हेरी गुड कॅच. प्रेक्षक भाई बापांना विनंती आहे, इथे तुम्हा सर्वांसाठी लक्की ड्रॉची ऑफर आहे. कुपनची किंमत फक्त 50 रुपये आहे. 3 ते 4 वाजेपर्यंत कुपन दिले जाणार आहे, त्यानंतर कुपन दिले जाणार नाही. 50 रुपये कुपनची किंमत आहे. एक व्यक्ती
कितीही कुपन घेऊ शकतो. 30 ते 35 हजार रुपयाचा LED टीव्ही तुम्हाला मिळेल. 5-5 हजारचे 2 स्मार्ट वॉच आहेत. भव्य लकी ड्रॉ या ठिकाणी आपण बघतोय थेरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून भरवला गेलाय. फटका फर्स्ट आहे. टेकिंग व्हेरी गुड कॅच होणार तिथे, पण कॅच सुटलाय. तर सगळ्यांना विनंती आहे, कुपन कलेक्ट करा. मोजकेच काही कुपन शिल्लक आहेत. प्रेक्षकांसाठी आकर्षक ते लकी ड्रॉची ऑफर आहे. खास आकर्षण लकी ड्रॉ ऑफर TPL 2025 सीझन 3. पुढला चेंडू आपण बघतोय चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. धावसंख्या फलक आमचे प्रेम आम्हाला कळवतील. प्रेम सर 15 धावा फलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर आपण बघितलं 20 18 बॉल 41 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 41. मी या ठिकाणी आवर्जून एक अनाउन्समेंट करतोय की जी मी सीझन कधी चालू होणार याच्या तारखा मी गेस करायला सांगितल्या होत्या. त्या 9 जणांची मी नावं घेतोय. त्यांनी आज फायनलपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांना सांगितल्याप्रमाणे तारखा गेस केल्यामुळे त्यांना सम्राट मित्रमंडळ आणि थेरगाव प्रीमियर लीगच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट आमच्यातर्फे दिलं जाईल. अमन शेख, विराज आडागळे, टिंकू सिंग, आशिष पवार, धीरज खैरे, वसीम सुलेमान शेख, प्रथमेश आंबुगले, करण गायकवाड, अभंग या 9 जणांनी फायनलपर्यंत उपस्थित राहायचं आहे. तुम्ही जी तारीख होती ती अचूक गेस केल्यामुळे तुम्हाला त्यासाठी प्राइज दिलं जाणार आहे. चांगला फेरफटका ऑफ द मेडल आपण बघतोय. चांगला चेंडू होता तिथे, खिट गेलाय. एक सिंगल मिळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, पण नकार दिलाय. धावसंख्या फलक 17 धावा फलकावरती. हो चांगला फटका तिथे, थोडासा फसला गेलाय पण आहे. क्षेत्ररक्षण डावून आपण बघतोय क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय. आता इथे तुम्हाला थांबणं शक्य नाही मित्रांनो, थोडंसं पळावं लागणार. ह्यानंतरची होणारी मॅच खऱ्या अर्थानं महत्त्वाची असणार आहे. रायरेश्वर रॉकेट्स मैदानामध्ये रॉकेटगत खेळताना दिसेल, तर त्यांच्या आज बरोबरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. तर राजगड तर दोन्ही गडांमध्ये ती ताकद आहे, तो विश्वास आता मैदानामध्ये तुम्हाला दाखवावा लागणार आहे. शतक संपलं गेलंय आपण बघतोय 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे
षटकार मारले तर विक्रांत बारणे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. शतक संपलं गेलं इकडे. शेवटचं आणि अंतिम शतक असणार आहे. या ठिकाणी आपण बघतोय की आताचा जो सामना चालू आहे तो विजय दुर्ग विरुद्ध प्रबळगड. यानंतरचा जो या डी ग्रुप मधला लीग मधला शेवटचा सामना आपल्या भेटीला येणार आहे की जो सामना या ठिकाणी डिसिजन मेकिंग राहील. स्कोर सर, स्कोर स्कोर 19 धावा फलकावरती आहेत. चांगला फटका तिथे. त्याला अटॅक केला चेंडूला. आपण बघतोय एक एक किरण किती महत्वाचे आहे. पण या दोन्ही टीमांना मात्र आज या स्पर्धेमध्ये वेगळा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. येस, चांगला चेंडू, चांगला चेंडू तिथे. चला, ह्या नंतरच्या दोन टीमा तयार राहा. आज शेवटचा दिवस आहे आणि 4 वाजेपर्यंतच कुपन दिले जाणार आहे. प्रेक्षकांसाठी मात्र ती सुवर्ण संधी आहे. आज अपना नसीब आजमालो. बघितलं गेलं तर आज आपण बघतोय, आज नाही तर अनेक वर्ष आपण बघतो या स्पर्धेला आदरणीय मधुसूदन लोंढे सरांचा आवाज आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा खूप सारा मोठा वर्ग या ठिकाणी असतो. कधी खाण्याच्या स्वरूपामध्ये पदार्थ दिले जातात, तर कधी भेटवस्तूच्या रूपामध्ये वस्तू दिल्या जातात. हे प्रेम आहे. आहे पण सरांचं प्रेम इतकं नेलं सर, काही उद्या निम घेऊया नितीन असं सर म्हणतात. बरं वाटतं. फुलटा चेंडू होता तिथे, आक्रमण चढवण्याचं काम. आणि गिफ्ट काय आहे तर ओरिजिनल मध गणेश सर सातत्याने देत असतात दरवर्षी मध. पण ते त्यांनाच काय देतात तेच मला कळत नाही. अच्छा, शहाजी भाऊ म्हात्रेंच्या नावाने 5 कुपन द्या. त्यांचंही स्वागत आहे. आणि राजवीर गुजर यांच्या नावाने पण 5 कुपन द्या. यास, तुम्ही जर 10 कुपन घेतले एकाच्या नावाचे तर 1 कुपन तुम्हाला फ्री असेल. पण एका नावाची घ्यायला इथे अथॉरिटी नाहीये. येस सर. आणि अजून मोजकेच कुपन आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे.